Hello friends, welcome to my YouTube channel. Let us learn the new topic. In previous video, we had learned about different kinds of concept such as classification of elements, Dobereiner traits. So, this is the part 2. In this part, we will learn about a new topic and that is also important. That is Newland's law of octaves. John Newlands, who also classified the elements, म्हणजेच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. न्यूलँड्स हे ब्रिटिश सायंटिस्ट होते, बॉर्न इन लंडन. त्यांचा जन्म लंडन येथे झाला 1837 to 1898, म्हणजेच 1837 ते 1898 हा त्यांचा कालखंड आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजेच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. यातील आणखी काही गोष्टी पाहूयात. दिस टाइम्स 56 एलिमेंट्स वर डिस्कवर्ड, म्हणजेच न्यूलँड यांच्या काळात फक्त 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. न्यूलँड्स अरेंज ऑल दिस एलिमेंट्स इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजेच न्यूलँड यांनी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्या सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. आता या ठिकाणी बघा मुलांना, ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक म्हणजे काय. सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम, म्हणजेच अणूमध्ये 3 प्रकारचे मूलभूत कण असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला अणुवस्तुमानांक असे म्हटले जाते. मीन्स A is equal to P plus N. Atomic mass it is denoted by A. अष्टकाचा नियम पाहूयात. When the elements are arranged in an increasing order of their atomic masses, the property of the 8 element are similar to the first. म्हणजेच मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. जेव्हा न्यूलँड्स यांनी या गोष्टीचा अभ्यास केला, त्यांनी काही मूलद्रव्यांची एक आवर्त सारणी तयार केली, ती आपण पाहूया. When Newlands found the similarities between the first and 8th element, so he compared this similarity with the octaves in music. म्हणजेच ज्यावेळेस त्यांनी या साम्यतेचा अभ्यास केला, त्यांनी याची तुलना संगीतामध्ये असलेल्या स्वरांशी केली. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, साची पुनरावृत्ती होते. खरं तर संगीतामध्ये फक्त 7च स्वर आहेत, परंतु साची पुनरावृत्ती होत असल्यामुळे त्यास अष्टके किंवा ऑक्टेव्स असे म्हटले गेले. संगीतातले हे जे स्वर आहेत यालाच पाश्चात्य संगीतामध्ये म्हणजेच वेस्टर्न म्युझिकमध्ये डो, रे, मी, फॅ, सो, ला, टी असे म्हटले जाते. या ठिकाणी बघा, हायड्रोजन पासून जर आपण मोजण्यास सुरुवात केली, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन, म्हणजे हायड्रोजनपासून फ्लोरीन हे 8वे मूलद्रव्य आहे. दॅट इज द 8th एलिमेंट फ्रॉम द हायड्रोजन. सो यामध्ये हायड्रोजन आणि फ्लोरीन यांच्या गुणधर्मामध्ये साम्य आढळले असे आपणास म्हणता येईल. त्याचप्रमाणे लिथियम आणि सोडियम यांचा विचार केला तरी देखील लिथियम पासून सोडियम हे 8वे मूलद्रव्य आहे. म्हणजेच या 2 मूलद्रव्यांमध्ये देखील न्यूलँड्स यांना साम्य आढळले. यात हायड्रोजन आणि फ्लोरीन याचे एक्झाम्पल पाहूया. द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1 अँड द ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन इज 9. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कोणत्याही मूलद्रव्याची पहिली कक्षा पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते
तसेच दुसरी कक्षा पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजक इलेक्ट्रॉन देखील 1 म्हणजेच 1 आहे. याचा अर्थ असा की त्याची संयुजा 1 आहे. तसेच फ्लोरीनच्या अणूचा जर विचार केला, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच त्याला ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. सो आपण सांगू शकतो की हायड्रोजन आणि फ्लोरीन या दोघांची संयुजा मीन्स व्हॅलेन्सी एकच आहे. सो अशा पद्धतीने दोघांच्या गुणधर्मामध्ये न्यूलँड्स यांना साम्य आढळले. ही कन्सेप्ट खालील उदाहरणाद्वारे आणखी स्पष्ट होईल. यामध्ये पहा, गुणधर्मात साम्य असलेल्या मूलद्रव्यांना समान रंगाने दर्शविले आहे. यामध्ये लिथियम व सोडियम यामध्ये साम्य दर्शवले आहे, म्हणजेच लिथियमपासून सोडियम हे 8वे मूलद्रव्य आहे. त्याच पद्धतीने बेरिलियम व मॅग्नेशियम यात साम्य आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, कार्बन, सिलिकॉन, नायट्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, सल्फर आणि फ्लोरीन व क्लोरीन यामध्ये साम्य आढळते. म्हणजेच प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. फीचर्स अँड लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्स म्हणजेच न्यूलँडच्या अष्टकाची काही वैशिष्ट्ये व मर्यादा पाहू. न्यूलँड्स कुड अरेंज एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट्स नोन. म्हणजेच एकूण माहीत असलेल्या 56 मूलद्रव्यांपैकी न्यूलँड्स यांना फक्त कॅल्शियमपर्यंतच मांडणी करता आली. आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8 एलिमेंट डिड नॉट possesses प्रॉपर्टीज सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट. म्हणजेच कॅल्शियम नंतर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे नव्हते. न्यूलँड्स fitted all the known elements in a table of 7/8 that is 56 boxes. म्हणजेच न्यूलँड्स यांनी 7/8 या संपूर्ण तक्त्यामध्ये एकूण 56 मूलद्रव्ये मांडण्याचा प्रयत्न केला. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स each in some boxes to accommodate all known elements. माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांना आवर्त सारणीत स्थान देता यावे यासाठी काही बाबतीत त्यांनी एकाच ठिकाणी 2 मूलद्रव्ये मांडली. He placed some elements with different properties under the same note in the octaves. न्यूलँड्स यांनी अष्टकामध्ये वेगवेगळ्या गुणधर्मांची मूलद्रव्ये एकाच स्वराखाली मांडली. न्यूलँड्स octaves did not have provision to accommodate the newly discovered elements. म्हणजेच न्यूलँड यांच्या अष्टकामध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांना समाविष्ट करण्यासंबंधी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. This periodic table did not include inert gases because they were not discovered. न्यूलँड यांच्या अष्टकामध्ये किंवा त्यांच्या आवर्त सारणीमध्ये इनर्ट गॅसेस यालाच निष्क्रिय वायू असे म्हटले जाते हे समाविष्ट करण्यात आलेले नव्हते, कारण त्या काळात या मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण न्यूलँडच्या अष्टकाचा नियम पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.